नमस्कार, मी मनीषा। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। तर मी आता वाशीला पोचलेले आहे। घरातनं निघता वेळी काय मी व्हिडिओ केला नव्हता, कारण खूप टाईम झालेलं होतं। आता 3 वाजलेले आहेत दुपारच्या। संत महंतांच्या 18 पादुका, म्हणजे भारतामध्ये जेवढे संत महंत होऊन गेलेत, खूप नावाजलेले संत आहेत, त्यांच्या पादुका आणलेल्या आहेत इथे। तर आपण एका तर तीर्थयात्रेला जाऊ शकतो, पण 18 तीर्थयात्रा करायच्या म्हटल्यानंतर आपल्याला होत नाहीत। तर खूप छान हा सोहळा आहे। तरी ते संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई, संत नरहरी सोनार पंढरपूर, संत सेना महाराज पंढरपूर, संत निळोबाराय महाराज पिंपळनेर, श्री रामदास स्वामी सज्जनगड, श्री गुरु महाअवतार बाबाजी, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट, श्री साईबाबा शिर्डी, श्री टेंबे स्वामी महाराज मानगाव, श्री गजानन महाराज शेगाव, परम सद्गुरु श्री गजानन महाराज शिवपुरी, श्री शंकर महाराज धनकवडी, श्री गुळवणी महाराज पुणे, श्री गुरु बालाजी तांबे कार्ला, संत तुकाराम महाराज गाथा व पादुका, ह्या सर्व संतांच्या पादुका आणलेल्या होत्या। खूप छान दर्शन झालं। ऊन तर एवढं लागत होतं, खूप असं रखरख ऊन लागत होतं, पण त्या उन्हातून सगळे भाविक आहेत ते दर्शनाला लाईनला उभा राहिलेले होते। गरमी खूप आहे आता, तरी सुद्धा भाविकांची गर्दी खूप झालेली होती, कारण 18 पादुका एकत्र आलेल्या होत्या। 18 पादुकांचं दर्शन आपल्याला एकाच दिवशी घडत आहे, हे बघून खूप भाविक लांबून आलेले होते। कोणी पुण्यावरून आलं होतं, कोणी साताऱ्यावरून आलं होतं, तर कोणी सोलापूरवरून आलेलं होतं। जसं माणसांना माहीत होईल तशी दर्शनासाठी आलेली होती। 26 आणि 27 या तारखेला 2च दिवस फक्त दर्शन होतं। तर खूप छान दर्शन झालं आमचं सर्वांचं। तर तुमच्या सर्वांचं दर्शन घडावं म्हणून मी हा व्हिडिओ थोडासा शूट केलेला आहे, कारण म्हटलं मी पण दर्शन केलेलं आहे, तसं माझ्या ताईंचं, दादांचं दर्शन व्हावं म्हणून म्हटलं आपण व्हिडिओ थोडासा बनवावा। तरी ते बघा, गुलाबी साडीवाली ही दिसते ना, ती महाराष्ट्राची हास्य जत्रा जो कार्यक्रम आहे टी व्हीवरती, ती सेलिब्रिटीसुद्धा आलेल्या होत्या दर्शन घेण्यासाठी। तर सर्व काही लोक दर्शन घेण्यासाठी आलेले होते, खूप लांबून आलेले होते। सेलिब्रिटी होते, राजकारणी होते, आपल्यासारखे सामान्य लोक होते, म्हणजे खूप सारे लोक आलेले होते। कारण 18 पादुका एकत्र येणं हे सौभाग्यच आहे। त्यासाठी म्हटलं दर्शन हे करून यायचंच आपण। एवढ्या जवळ आपल्या पादुका आलेल्या आहेत, आपण दर्शन घेऊन यायचंच, तर म्हणून मग गेली मी। तर खूप छान दर्शन झालं। थोडीशी लाईनला उभा राहायला त्रास झाला, 2-2.5 तास, पण दर्शन मस्त झालं, 1 नंबर दर्शन झालं। अशी गडबड वगैरे काही सुद्धा करत नव्हती, तर शांत चित्तेने दर्शन करून देत होती तर, आणि मस्त आमचं दर्शन, सगळ्या पादुकांचं दर्शन झालं। आणि खूप असं समाधान वाटलं की काहीतरी म्हणजे वेगळंच फिलिंग होत होतं मनामध्ये, की 18 देवांचं एकत्र दर्शन होणं हे आमचं सौभाग्यच मानतो आम्ही। तर खूप छान वाटलं। आणि लास्टला आहेत ना, त्या पादुका तुकाराम महाराजांच्या ठेवलेल्या होत्या इथे, आणि तुकाराम महाराजांची गाथा आहे ती पण इथंच ठेवलेली आहे बघा। आता सगळ्या देवांचं आपल्या पादुकांचं दर्शन केलं, त्यानंतर आतमध्ये इथं चाललेले आहे चिंतन आणि मनन कक्ष। म्हणजे इथं ना कानाला स्पीकर लावून आपल्याला ज्या देवाचं चिंतन करायचं आहे किंवा स्मरण करायचं आहे, त्या देवाचं कक्ष असे वेगवेगळे होते। तर तुम्हाला आतमध्ये दाखवते मी। तर या साईडला बघा, उजव्या साईडला चेअरवरती जी माणसं बसलेली आहेत ना, ती लाईनला बसलेली आहेत इकडे, कारण त्यांना पण वेगवेगळ्या देवांचं म्हणजे चिंतन करायचं आहे, त्यासाठी बसलेले आहेत। पुढे गेल्यानंतर असं कक्ष तयार केलेले होते त्यांनी। तर इकडे बघा, पुढे आपल्याला गेल्यानंतर दिसेलच। तर मी आता चाललेले आहे बघा। तर हे बघा, उजव्या साईडला आणि डाव्या साईडला दोन्ही साईडला ना कक्ष तयार केलेले होते वेगवेगळ्या संतांचे। ज्या संतांचं आपल्याला चिंतन किंवा मनन करायचं आहे, त्या कक्षामध्ये जाऊन आपण स्पीकर कानाला लावून ऐकायचं होतं। तर आम्ही काही गेलो नाही आतमध्ये, आम्ही डायरेक्ट बाहेर गेलो। ज्या त्या कक्षासमोर 4-4 माणसं उभी होती, कारण जी लोक मनन करा येतात, स्मरण करा येतात, त्यांना मदत करण्यासाठी स्पीकर वगैरे व्यवस्थित लावणे, काय करणे, ही सगळी मदत करण्यासाठी लोक उभा होती। तर आम्ही सरळ बाहेर आलो। त्यानंतर तिथून
महाप्रसादाचं कुपन घेतलं, त्यानंतर प्रसादसुद्धा घेतला आणि कुपन घेऊन आम्ही पुढे आलो. पुढे थोडं गेल्यानंतर आपल्याला महाप्रसाद घ्यायचा होता. तर दिंडी वगैरे खूप छान निघालेल्या होत्या. पंढरपूरची दिंडी होती ना, त्याच प्रकारे इथे दिंड्या वगैरे निघालेल्या होत्या. ते आवाज ऐकून खूप मस्त वाटत होतं. तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. किती सुंदर विठ्ठलाच्या नामस्मरणात सगळे दंग भाविक आहेत. तर बघितलं, तुळस डोक्यावर घेऊन विठ्ठलाच्या नामस्मरणात सर्वजण दंग आहेत. ही अग्निपात्र तुम्हाला दिसत आहेत ना, त्या अग्निपात्रामध्ये थोड्याच वेळामध्ये सूर्यास्त होताच होम चालू होणार आहे. हा कार्यक्रम आहे तो वाशीच्या स्टेडियममध्ये घेतलेला आहे. खूप मोठं स्टेडियम आहे. तर मी पहिल्यांदाच बघितलं स्टेडियम. मी बघितलं नव्हतं कधी वाशीचं स्टेडियम. तो खूप मस्त मोकळा जागा आहे इकडे. आणि आपण आता सूर्यास्त होताच होमला बसायचं आहे. तर बघा, सूर्यास्त होताच होमला सगळे बसलेले आहेत. अग्निपात्र ज्याच्या त्याच्या समोर आहेत. छोटी छोटी अग्निपात्र समोर ठेवलेली होती. अगोदरच सगळी ही सेवा आहे ती उपलब्ध होती. तर 8 ते 10 अग्निपात्र खाली होते. त्यामुळे आम्ही बसलो. आम्ही काय बसणार नव्हतो, पण म्हटलं चला खाली आहे अग्निपात्र तर बसावं, कारण हा योगायोग काय सारखा येत नाही. होमला आपल्याला नशिबात असेल त्याच्याच होम भेटतो. तर चला म्हटलं, घरी थोडा उशीर झाला तरी चालेल, पण होमला बसून आपण मग नंतर घरी जायचं. तर आता 6 ते 6:15 वाजलेले आहेत. 7 वाजता होम चालू होणार आहे. तोपर्यंत आम्हाला आता बसावं लागणार आहे. नामस्मरण वगैरे पुढं चाललेलं आहे. हा आदेश आहे तो स्वामी समर्थांच्या इथून आलेला होता. तर म्हटलं चला, स्वामी समर्थ महाराज आपले एवढे होम करून घेतात आपल्याकडून, तर जायचं नाही घरी, होम करूनच जायचं. तर आम्ही आता होमला बसलेलो आहे. आपल्या पाठीमागे हे जे भाऊ बसलेले आहेत ना, ते न्यूज चॅनेलमध्ये काम करतात. तर त्यांची टीम आहे ती समोरही बसलेली आहे. बघा, आपल्या सगळीकडे न्यूज चॅनेलची टीम बसलेली आहे. आणि सामान्य लोक, आपल्यासारखे लोक आहेत, थोडीफारच आहेत, नाही तर जास्त करून त्यांची टीमच बसली. ज्यावेळेस असंख्य अग्निपात्र ठेवली होती, त्या अग्नीमध्ये सूर्यास्त होताच अग्निहोत्र म्हटला गेला. त्यानंतर अग्निपात्र आहेत ते आम्ही बाजूला उचलून ठेवली. तर म्हटलं चला, असा योगायोग कधीतरीच येतो, तर अशी चांगली वेळ आलेली सोडायची नाही. कारण स्वामी समर्थांनी सांगितलेलं आहे, होम कुठलाही असो कसलाही असो, होम चांगला असतो केलेला. म्हणून म्हटलं किती उशीर झाला घरला जायला तरीसुद्धा होम करूनच जायचं. तर सार्वजनिक हा होम पण केलेला होता. त्या होममध्ये खूप सारी विभूती दिली, नारळाची दिली, हळदी कुंकवाची, साडीची वगैरे असं विभूती सर्व दिली. आणि त्यानंतर आपल्या समोर सुद्धा बघा पत्रकार खूप आहेत, फोटो काढाय कॅमेरा वगैरे त्यांचे कितीतरी आहेत. साम TV आहे न्यूज चॅनेल, त्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला होता. खूप भव्य दिव्य असा कार्यक्रम ठेवलेला होता. खूप छान होता आणि मस्त वाटलं सगळा कार्यक्रम तो बघून आणि दर्शन पादुकाचं घेऊन खूप छान वाटलं. होम वगैरे झाला. त्यानंतर आम्ही महाप्रसाद घेतला आणि तिथून निघाली. तर घरी यायला 7:15 वाजले आम्हाला. तर घरात आल्यानंतर फ्रेश झाली, कपडे चेंज केली आणि आता म्हटलं देवाचा दिवा लावावा, कारण 7:30 वाजाय आलेले आहेत. तर मुलं पण स्विमिंगला गेलेली आहेत, त्यांना पण स्वयंपाक करायचा आहे, कारण 8 वाजता ती येतात. तर त्यांना भूक लागते, कारण व्यायाम होतं शरीराचं पूर्ण. त्यामुळे म्हटलं चला अगोदर देवाचा दिवा लाव आणि त्यानंतर स्वयंपाकाला चालू करू. मी मनीषा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे बुधवार, तारीख आहे 27 मार्च आणि आज आहे तुकाराम बीज. तर सर्वांना तुकाराम बीजच्या माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता 7:30 वाजलेले आहेत. आरती वगैरे आपण लावली, झाडू वगैरे मारला. आता त्यानंतर आपल्या स्वयंपाक करायचा आहे. तर चला स्वयंपाक करू. मुलं पण स्विमिंगला गेलेली आहेत, ती पण येते. भात केलेला असला
की लगेच त्यांना देता येतो. कारण स्विमिंगवरून आल्यानंतर कसं व्यायाम वगैरे खूप होतं पाण्यामध्ये, त्यामुळे त्यांना भूक लागते. तर चला भात लावू अगोदर आणि नंतर सगळ्या स्वयंपाकाला सुरुवात करू. देवाचा दिवा लावला, घरातून सर्व कापूर फिरून घेतला. त्यानंतर म्हटलं भात लावायचा, तर भात लावून घेते. त्यावरती मला बटाटा लावायचा आहे, कारण मुलांना आज बटाटा पाहिजे. तर सुक्का पिवळा बटाटा बनवायचा आहे, म्हणून म्हटलं एका कामामध्ये 2 कामं होतील. बटाटा जर आपल्याला शिजवायचा असेल ना, तर भातावरतीच लावून घ्यायचा, म्हणजे एका कामामध्ये 2 कामं होतात. ह्या साईडला बटाटा शिजव, ह्या साईडला भात शिजव, असं करायचं नाही. म्हणजे आपला गॅस पण वाचतो आणि वेळ पण वाचतो. तर मीठ पण नव्हतं भरणीमध्ये, म्हणून मीठ काढलं. माझं मीठ संपलेलं होतं. मीठ आपल्या भरणीमधलं कधी संपून द्यायचं नाही, थोडंसं संपलं की लगेच काढायचं. मिठाची भरणी असते ती पूर्ण भरलेली असावी असं म्हणतात. तर आता मी दूध पण तापत ठेवत आहे. दूध आणलेलं होतं थोड्या वेळापूर्वी, तर दूध तापवून घेते एका साईडला आणि एका साईडला भात लावून घेतलेला आहे. तर आता भाजीला पण मी चिरते. भाजी आपल्याला शेवग्याची शेंगाची आणि वांग्याची बनवायची आहे. तर म्हटलं आज रोज रोज भाज्या काय करायचं, म्हणून म्हटलं 2 मिक्स भाज्या मस्त छान लागतात, शेवग्याची शेंगाची आणि वांग्याची भाजी मिक्स. वांगे आणि शेवग्याची शेंग चिरून घेतली. त्यानंतर आता आपल्याला भरपूर असा कांदा चिरायचा आहे. पिवळा बटाटा करायचा म्हटल्यानंतर भरपूर असा कांदा आलाच. तर म्हटलं छोटे छोटे कांदे आहेत, आता चिरीत बसली तर खूप उशीर होईल. तर म्हटलं मॅशरमध्ये टाकून बारीक करावे, म्हणजे 2 ते 3च मिनटामध्ये बारीक होतील. तर बघा बारीक करून घेतलेला आहे कांदा सगळा. तर हे मॅशर आहे ना, गडबडीच्या घाईच्या टायमामध्ये मला खूप मदत करतं हे मॅशर. म्हणजे खूप सारा आता कांदा 2 ते 3च मिनटामध्ये बघा बारीक झाला. तर आता कांदा वगैरे मी बारीक करून घेतला. त्यानंतर आता जे आपण वांगा आणि शेवग्याची भाजी पातळ करणार आहे त्यामध्ये तुरीची डाळ थोडीशी घालायची आहे, म्हणजे खूप छान भाजी लागते. तर आता मी तुरीची डाळ पण हे सगळं धुवून घेतलेलं आहे. आपलं वांगं पाण्यामध्ये ठेवायचं आहे, चिरले मी पाण्यामध्ये ठेवलेलं होतं. तर आता इकडे पातेलं पण ठेवलेलं आहे. आता आपण लसूण पण घ्यायचं आहे. तर लसूण आपण 5 ते 6 कळ्या घेऊन चेचून घेतलेले आहेत. तर कोथिंबीर पण घेऊन बारीक चिरायची आहे. मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला बटाट्याला पण लागणार आहे आणि पातळ भाजीला सुद्धा कोथिंबीर लागणार आहे. माझा भात झालेला आणि भाजी टाकत होते तोपर्यंत दरवाजा वाजला, म्हणून दरवाजा खोलाय गेली. तर मुलं स्विमिंगवरून आलेली होती. पाण्यामध्ये पोहल्यामुळे ना डोळे असे लाल होतात. तर मला विचारत होता विघ्नेश की डोळे माझे लाल झालेत का. डोळे लाल झाले थोडेसे लागली जे पाहिजे. झाले. आता फक्त चपात्या बनवायच्या आणि भाजी बनवायची. काय बनवलेस? वांग्याची भाजी बनवत्या आणि बटाट्याची. ठीक. तर असं ताई ना, चला आपण भाजी काय टाकली ती बघू. तर पातेले ठेवलेलं गरम झालं, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं. तेल आपलं गरम झालं की आपण कांदा टाकून घेतला. कांदा टाकला की लगेच अद्रक टाकलेलं होतं थोडंसं. त्यानंतर लसूण चिरलेला होता तो टाकला आणि आता हा कांदा लसूण अद्रक मस्त असा भाजून घ्यायचा आहे. थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर बघा थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे आपल्या कांद्याला. तर आता आपण शेवग्याची शेंगांनी वांगं जे चिरलेलं होतं ते टाकलेलं आहे. आता आपण या वांग्याला आणि शेवग्याच्या शेंगाला हलवून घ्यायचं आहे. जी आपण तुरीची डाळ घेतलेली होती ती सुद्धा मी आता धुवून टाकलेली आहे. आता आपण 2 ते 3 मिनटं असं वांगा आणि शेवग्याची शेंगा आहे ते हलवून घ्यायचे आहे. आता दूध आपलं गरम झालेलं आहे, दूध सुद्धा बंद करू. काही भाजी बनली आहे, दूध वगैरे पकड़ा है, उधर कट रहा है. माझा विघ्नेश ना खूप हास्य विनोदवाला आहे. मधीच काहीतरी येऊन बोलत होता. तर म्हटलं अरे मावशा काहीतरी म्हणतील ना. तर म्हटलं मावशा आपल्याच आहेत का, लोकांच्या आहेत का, काय नाहीत म्हणत मला. तर गेल्यावरती अभ्यास करायला. तर असं ताईनं समजून घ्या तुमच्या विघ्नेशला. तर चला याच्यामध्ये मसाले टाकलेले आहेत. तर मसाले कोणकोणते टाकले, धना पावडर अर्धा चमचा टाकला, जिरा पावडर अर्धा चमचा टाकला, त्यानंतर मीठ टाकलं चवीनुसार, त्यानंतर लाल तिखट 1.5 चमचा टाकलेला आहे आणि हे मसाले चांगले हलवून घेतले तेलामध्ये. आता आपण याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. तर त्याच्या अगोदर शेंगदाण्याचं कूट आहे ते 2 चमचे टाकू आणि हे शेंगदाण्याचं कूटसुद्धा या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट मागून टाकायचं आहे, कारण शेंगदाणे आपण भाजून घेऊन बारीक केलेले असतात म्हणून. तर चला याच्यामध्ये पाणी ओतते. आता पाणी आपल्याला 2 ते 3 ग्लास ओतायचे आहेत. तर मस्त असं भाजीचा वास सुटलेला आहे सगळ्या घरातून, खूप छान वास सुटलेला आहे. गरम मसाले आपण घरच्या घरी बनवतो त्यामुळे खूप सुगंध छान मस्त येतो भाजीचा. टाकल्या टाकल्या भाजीचा वास यायला चालू होतो. तर कोथिंबीर पण थोडीशी टाकली आणि त्या शेगडीवरती आपली भाजी ठेवलेली आहे. आता इकडे आपण पिवळा बटाटा आहे तो बनवायचा आहे. तर इथे मी कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं. तेल आपलं गरम झालं की मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा, त्यानंतर जिरा टाकलं, त्यानंतर तेजपत्ता टाकला
घेतलं. त्यानंतर आपण जो कांदा घेतलेला होता तो पण टाकला आणि अद्रक पण टाकलेलं आहे थोडंसं चेचून. मस्त लागते भाजी अद्रक टाकल्यानंतर. पेस्ट नव्हती माझ्याकडे म्हणून मी अद्रक टाकलेला आहे. तर हा कांदा आहे तो मस्त असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला मऊ होईपर्यंत. तर चला 1 ते 1.5 मिनटं या कांद्याला मऊ होईपर्यंत भाजून घेतला. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ आपण कांद्यातच टाकायचं आहे म्हणजे कांदा आपला चांगला भाजला जातो. 3 ते 4 मिरच्या घेऊन बारीक चिरून घेतल्या. त्यानंतर या तेलामध्ये टाकलेल्या आहेत. तर मिरचीसुद्धा या कांद्यामध्ये मस्त अशी भाजून घ्यायची आहे म्हणजे जे तिखट असतं त्या कांद्यामध्ये उतरलं जातं आणि बटाटा भाजी खूप छान लागते. तर आता मिरचीसुद्धा आपली भाजलेली आहे. आता मी अर्धा चमचा आमचूर पावडर टाकून घेते. त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेते. या भाजीला ना मॅगी मसाला पण थोडा टाकायचा म्हणजे खूप छान भाजी लागते. तर बटाट्याची भाजी ही बाहेरून आपण वडापाव आणतो किंवा समोसा आणतो त्यावेळेला खूप छान वडापाव आणि समोसे लागतात, ते भाजीमुळे लागतात. जर आपण अशी भाजी बनवली आणि याचेच वडापाव बनवले तर खूप छान वडापाव समोसा तयार होतात. तर भाजीसुद्धा खूप छान होते बरं का. अशी एकदा करून बघा तुम्ही आमचूर पावडर टाकून आणि चाट मसाला टाकून. तर मॅगी मसाला पण टाकायचा. मॅगी मसाल्याचा पण खूप छान वास येतो. आता त्यानंतर आपण 1 टॅमॅटो बारीक चिरून घेतलेलं होतं ते पण आपण याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे भाजीला पाणी सुटलं जातं आणि भाजी चांगली वापरली जाते. आता आपण मूठभरची कोथिंबीर चिरलेली होती ती पण टाकलेली आहे. आता आपला बटाटा आहे तो सगळा हलवायचा आहे म्हणजे कोथिंबीर सगळीकडं पसरली जाते. आता झाकणसुद्धा ठेवलेलं आहे. 2 ते 3 मिनटं बटाट्याला चांगला वाफलून घ्यायचा आहे. तर पातळ भाजी बघू आपण शिजलेली आहे का. तर भाजीसुद्धा आपली पातळ शिजलेली आहे. गॅस बंद केला त्यानंतर झाकण ठेवलं. आता बटाटा पण बघू वाफलेला आहे का. 2 ते 3 मिनटं झालेली होती. तर खूप छान बटाटा वाफलेला आहे. तर बटाटा पण झालेला आहे आपला. आता बटाट्याची भाजी तयार झाली. त्यानंतर लगेच पोळ्या आहेत ते करून घेतल्यात. तर स्वयंपाक आता माझा झालेला आहे. लगेच आता जेवाय पण घ्यायचं आहे. खूप गरम होते किचनमध्ये उभं राहावं वाटत नाही एवढं गरम व्हायला लागलेलं आहे कारण आता होळी झाली त्यामुळे गरम व्हायला लागलेलं आहे. आता आपला स्वयंपाक सगळा झालेला आहे. आता आपण जेवाय घेऊ. मुलांना पण भूक लागलेली आहे. चला तर मग जेवण आता सर्व जेवण बाहेर घेऊन गेली आणि त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवून घेते. मी रोज देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आम्ही जेवत नाही. तर काही भाजी भाकरी करून दे पण देवाला नैवेद्य अगोदर दाखवून त्यानंतरच आम्ही जेवण करतो. तर आता सर्वजण आम्ही जेवण करायला बसलेलो आहे. तर तुमचे दादा आलेले नाहीत. मुलं आणि मी तिघंजणच आम्ही जेवण करणार आहे. दादा तुमचे 12 वाजता येणार आहेत म्हणून आम्ही जेवून घेतो नाही तर उशीर होईल. तर सर्वांनी जेवण करा या. तर आता मी सर्वांनी जेवण केलेलं आहे. तर आता ही भांडी आहेत ती आतमध्ये घेऊन जाते आणि घासून घेते म्हणजे सर्व माझं काम झालेलं आहे. तर मुलांच्या बरोबर गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या. भांडी नेत मी बोलत होती त्यांच्याबरोबर आणि हसत होती. काहीतरी झालं आणि त्यानंतर आम्ही तिघं पण हसायला लागलो. काही आमच्या घरामध्ये सारखा हास्यविनोद चालूच असतो. कोणी राग मानत नाही काही सुद्धा नाही. तर आता जेवण आहे ते सगळं काढून ठेवते आणि भांडी घासून घेते. तर आता मी या डब्यामध्ये दही लावत्या कारण आता गरमी वाढलेली आहे त्यामुळे मुलांना जास्त पाहिजे. तर विकत आणायचं म्हटल्यावर खूप महाग पडतो. दही वगैरे आणायचं म्हटलं की 30 रुपयाचं दही आणण्यापेक्षा जर दूध 30 रुपयाचं आणलं तर अर्धा लिटर दही तयार होतं म्हणजे 60 रुपयाचं दही तयार होतं. तर 11 वाजलेले आहेत बघा. आता सर्व माझं काम झालेलं आहे. किचन ओट्यावरचं तर सगळंच काम झालं कारण भांडी वगैरे घासून घेतली. किचन ओटा सगळा स्वच्छ धुवून क्लीन करून घेतलेला आहे आणि जेवण पण करून घेतलं. तुम्हाला दाखवलंच व्हिडिओमध्ये मी. तर व्हिडिओचा एंड मी इथंच करणार आहे. दुपारी 2:30 वाजता मी वाशीला गेलेली होती कारण 18 संत महंतांच्या पादुकाचं दर्शन घेण्यासाठी मी गेलेली होती. खूप लोकांची गर्दी होती आणि खूप लोक लांबून लांबून येत होती दर्शनासाठी. आपल्याला जाणं शक्य होत नाही त्यामुळे म्हटलं एकाच ठिकाणी 18 देवांची किंवा संतांची आपल्या पादुकांचं दर्शन होणार आहे म्हणून मी गेली. तर खूप छान वाटलं दर्शन घेऊन. मस्त वाटलं. तर तुम्हाला पण कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तरच लाईक करा. तर सर्वांना शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ.